ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। यानंतर पाहूया टॉप 18 न्यूज संपूर्ण देशभरातल्या बातम्या। रामसेतू राष्ट्रीय वारसा स्मारक जाहीर करण्यासंदर्भात विचार सुरू असल्याची माहिती केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिली। या संदर्भात भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामींनी जनहित याचिका दाखल केली आणि या सुनावणीवेळी केंद्रानं आपली भूमिका स्पष्ट केली। केदारनाथ इथे तुफान हिमवृष्टी होते। या हिमवृष्टीमुळे केदारनाथ परिसरात बर्फाची पांढरी चादर पसरल्याचं दिसतंय। या हिमवृष्टीमुळे केदारनाथ परिसरात सुरू असलेल्या पुनर्विकास कार्याला मात्र ब्रेक लागलाय। हिमाचल प्रदेशातल्या मनाली इथे सुद्धा तुफान हिमवृष्टी झाली। इथे हिमवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक येत आहेत। सातत्याने होणाऱ्या हिमवृष्टीमुळे तापमानात सुद्धा मोठी घट झाली आहे। हिमाचल प्रदेशातील शिमला इथे मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होते आणि या परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे। बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी दिल्ली आणि चंदीगड परिसरातून अनेक पर्यटक तिथे पोहोचले। काश्मीरच्या गुलमर्ग इथे झालेल्या तुफान बर्फवृष्टीमुळे परिसरात पांढरी चादर पसरल्याचं चित्र आहे। गंडोलामध्ये बसून हिमवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक तिथे पोहोचले। बिहारमध्ये जात गणनेवरती बंदी घालण्याच्या मागणीवरती आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। या याचिकेमध्ये नितीश सरकारवरती देशाची एकता आणि अखंडता भंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलाय। सुकेश चंद्रशेखर आपल्या भावनांशी खेळल्याची भावना अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनं बोलून दाखवली। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ती पटियाळा कोर्टासमोर हजर झाली। सुकेशनं आपली दिशाभूल करून करिअर उद्ध्वस्त केल्याची भावना तिनं कोर्टासमोर व्यक्त केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 71,000 तरुणांना नियुक्तीपत्र देणार आहेत। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळाव्यात पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत। दिल्लीतल्या जंतर मंतरवरती भारतीय कुस्ती महासंघाविरोधात पैलवानांचं आंदोलन सुरू आहे। कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना हटवलं जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार पैलवानांनी केलाय। जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील धनगरी गावामध्ये 7 जणांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांच्या महिला मदतनीसांची ओळख पटली आहे। या महिलांनी दहशतवाद्यांना फोन आणि जेवण पुरवलं होतं। एनआयएनं बेंगळुरूमधील एमडी हुसेन आणि अब्दुल अलीम मंडल यांच्या या 2 संशयित दहशतवाद्यांविरोधात न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात मोठा खुलासा झालाय। एनआयएच्या म्हणण्यानुसार भारतामध्ये कट रचण्यासाठी अफगाणिस्तानच्या खोरासान प्रांतामध्ये दहशतवादी प्रशिक्षण शिबिर सुरू आहे। छत्तीसगडच्या कोरियामध्ये आयोजित महोत्सवात तोडफोडीची घटना घडली। गायक सुखबीर यांच्या गाण्याच्या वेळी काही हुल्लडबाजांनी खुर्च्यांची मोडतोड करायला सुरुवात केली आणि या प्रकरणी पोलीस तपास करतायत। कोलकात्यामध्ये रस्त्याच्या किनारी टाकलेल्या कचऱ्याला भीषण आग लागली। या आगीमुळे आजूबाजूच्या झाडांनी सुद्धा पेट घेतला। अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवरती नियंत्रण मिळवलं। मूळच्या हैदराबादच्या असणाऱ्या अरुणा मिलर यांनी इतिहास रचला। अमेरिकेतील मेरीलँड राज्याच्या उपराज्यपाल पदाची त्यांनी शपथ घेतली आणि या पदापर्यंत जाणाऱ्या अरुणा मिलर या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला आहेत। सर्बियाच्या दक्षिण पश्चिम भागामध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। अनेक लोकांची घरं पाण्यामध्ये बुडली होती तर रस्ते सुद्धा पाण्यानं तुंबले। जगातली सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉननं 18,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतलाय। अमेरिका, कॅनडा आणि कोस्टारिकातून याची सुरुवात झाली आहे। दक्षिण आफ्रिकी देश सुदानमध्ये सत्तापालट झाल्यापासून सातत्याने हिंसाचार आणि निदर्शनं सुरूच आहेत। लोकशाहीची मागणी करत आंदोलकांनी पुन्हा एकदा संसदेला घेराव घालण्याचा प्रयत्न केला। या दरम्यान लष्करानं आंदोलकांवरती अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या। मात्र आंदोलक हातात फलक आणि झेंडे घेऊन लष्करी राजवटीचा निषेध करतच राहिले।
नेपाळच्या पोखरा विमानतळाजवळच्या यती एअरलाइन्सच्या विमान अपघाताचं कारण समोर आले. लँडिंगच्या वेळी विंग फ्लॅप पूर्णपणे न उघडल्यामुळे अपघात झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या अपघातामध्ये 72 जणांचा मृत्यू झालाय. आणि या टॉप 18 न्यूज पाहिल्यानंतर वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुक, ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा.